अरे वा, किती यमी बिस्किट आहे. वाव, यमी बिस्किट. अरे वा, येशू बिस्किट खाते. मी एक बिस्किट घेते येशूकडून. येशू, मला एक बिस्किट दे ना. नाही, मी नाही देणार बिस्किट. अच्छा, तू नाही देणार मला बिस्किट. थांब, बघते आता तुला. मला तर आता रक्त येते. अरे, येशूला तर लागले. चल पटकन पळते आणि लपून बसते. हा, अरे तिला रक्त पण निघते. पटकन लपून बसावं लागतं, नाही तर मम्मी खूप मारते मला. आता इथे लपते. मम्मीने मला बघितल्यावर मम्मी खूप मारते. आता कसं करू मम्मी, आज मला खूप मारणार. आता लपूनच बसते इथे. मम्मी, मम्मी. मम्मी, मम्मी. येशूचा आवाज येतोय. काय झालं येशूला रडायला? येशू, येशू, फोकस घे. काय झालं येशू, तुला कुणी मारलं? बाप, रक्त यायले. कुणी मारलं माझ्या बाईला? वेदूनी मारलं. बरोबर, मी तिला आता तिची सोय बघते. हा, थांब तू, थांब. आ सॉरी मम्मी, मी आता कधीच नाही मारणार, कधीच नाही मारणार. सॉरी मम्मी, सॉरी सॉरी. सॉरी येशू, आता मी तुझ्यासोबत कधीच नाही भांडण करणार, तुला कधीच नाही मारणार. सॉरी येशू, सॉरी. काय हरकत नाही वेदू, हे घे तुला बिस्किट. खा तू हे बिस्किट. थँक्यू येशू. मित्रांनो, आपण आपल्या बहीण भावांसोबत कधीच भांडण करू नये. त्यांच्यासोबत प्रेमाने राहावं, कधीच भांडण करू नये. अरे वा, किती यमी बिस्किट आहे. वाव, यमी बिस्किट. अरे वा, येशू बिस्किट खाते. मी एक बिस्किट घेते येशूकडून. येशू, मला एक बिस्किट दे ना. नाही, मी नाही देणार बिस्किट. अच्छा, तू नाही देणार मला बिस्किट. थांब, बघते आता तुला. मला तर आता रक्त येते. अरे, येशूला तर लागले. चल पटकन पळते आणि लपून बसते. हा, अरे तिला रक्त पण निघते. पटकन लपून बसावं लागतं, नाही तर मम्मी खूप मारते मला. आता इथे लपते. मम्मीने मला बघितल्यावर मम्मी खूप मारते. आता कसं करू मम्मी, आज मला खूप मारणार. आता लपूनच बसते इथे. मम्मी, मम्मी. मम्मी, मम्मी. येशूचा आवाज येतोय. काय झालं येशूला रडायला? येशू, येशू, फोकस घे. काय झालं येशू, तुला कुणी मारलं? बाप, रक्त यायले. कुणी मारलं माझ्या बाईला? वेदूनी मारलं. बरोबर, मी तिला आता तिची सोय बघते. हा, थांब तू, थांब. आ सॉरी मम्मी, मी आता कधीच नाही मारणार, कधीच नाही मारणार. सॉरी मम्मी, सॉरी सॉरी. सॉरी येशू, आता मी तुझ्यासोबत कधीच नाही भांडण करणार, तुला कधीच नाही मारणार. सॉरी येशू, सॉरी. काय हरकत नाही वेदू, हे घे तुला बिस्किट. खा तू हे बिस्किट. थँक्यू येशू. मित्रांनो, आपण आपल्या बहीण भावांसोबत कधीच भांडण करू नये. त्यांच्यासोबत प्रेमाने राहावं, कधीच भांडण करू नये.